शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा तरीही रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलेलं नाही. मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं भोवलं. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने घडामोडी महत्त्वाच्या ठरत असून महायुतीमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापलेले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुती म्हणून लढवली जाणार आहे आणि या संदर्भात आज पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि शहर अध्यक्ष गणेश बिडकर उपस्थित राहणार आहेत. तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेत्या नीलम गोरे, माजी आमदार विजय शिवतारे आणि संपर्क प्रमुख नाना भानगिरे सहभागी होणार आहेत. मात्र या बैठकीतून शिंदे गटाचे पुणे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना निर्णय प्रक्रियेतून डावलण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गट पुणे महापालिकेतील सर्व 165 जागा लढवण्याची तयारी करत असल्याचा दावा केला. त्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून आज भाजपला युतीत 35 ते 40 जागा मिळाव्यात यासाठी प्रस्ताव देण्यात आलेला येणार आहे. तर पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता हेच प्रकरण रवींद्र धंगेकर यांना भोवल्याची राजकीय चर्चा वर्तुळात रंगलेली आहे. मी शोधतोय, आज मला त्याची काही माहिती मिळली नाही, पण कोणी आमंत्रण दिलं आणि काय ती बैठकीची कल्पना मला सकाळपर्यंत नव्हती, पण तरी कुजबूज आहे. पण त्याच्यामध्ये मी एक कार्यकर्त्याच्या भूमिकेत कायम असतो, त्यामुळे शक्यता वाटाघाटी माझ्या डायरीत नसतं. एक सरळ कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम माझ्याकडनं 100% होणार आहे आणि निर्णय हे सगळे वरिष्ठ पातळीवर होणार आहेत. आज पहिली फेरी, अंतिम फेरीपर्यंत अजून 2-3 फेऱ्या होतील आणि त्यामध्ये निकाल लागेल. आता सुरुवातीला आपल्या जागेची एक टेंटेटिव्हमध्ये नाही का काही चर्चा होईल आणि त्याची ही सुरुवात आहे. त्यामुळं मी जाणं आणि न जाणं त्याने काही फरक पडणार नाही. पण एक शिवसेना म्हणून आज आमची बैठक आहे आणि त्या बैठकीचा निर्णय अंतिम बैठकीला निर्णयाला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे त्यावेळेला जे काही आमची सूचना देतील ते वरिष्ठ पाळतील. म्हणजे मी गेलो नाही ना आलो काय नाही तर त्यांनी माझ्यामुळे काय फरक पडणार नाही, पण आमच्या सूचना हे त्या अंमलात आणल्या म्हणजे आमचा विषय तोच असतो. एकंदरीत तुम्हाला डावलण्यामागचं असं कारण वाटतं, गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी पक्षात असून देखील तुम्ही एक भूमिका मांडता सत्ताने सत्ताधारी पक्षातीलच काही नेत्यांबद्दल, त्यामुळे तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय का असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला काहीच वाटत नाही, कारण मला परत इथून रस्त्यावर उभं राहायचं. त्यामुळे मला एक वाटतं की रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला काय वाटण्यापेक्षा माझ्या अंगात जे कार्यकर्त्यांचं रक्त भेटलेलं आहे जिथून चौकात गेले की काम चालू करतो. पण भाजपाची नाराजी तुम्हाला नाही, मला नाराजी कोण माझ्यावर प्रेम करतं हा माझा विषय आहे. नाराजी कायम जनतेच्या हितासाठी जर नाराजी घ्यायची तर कायम आपण नाराजी घेऊ. शेवटी जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेच्या ज्या वेळेला एखादा जिव्हाळ्याचा जनतेचा विषय असेल त्या वेळेला आपण विकृती बोलतो, कुठल्या पक्षावर बोलत नाही. आणि ज्यांची विकृती ती सिद्ध होती. आज जे मी आंदोलन केली किंवा काय माझी जी काही पुणेकरांची बाजू मांडायची किंवा एखाद्या समाजाची मांडायची किंवा पोर्शोकार असेल ह्याच्यामध्ये मी सातत्याने बाजू मांडली. पोर्शोकारमध्ये कालही तो मुलाचा वडील होता त्याचा जामीन नाकारला, 2 पोलीस अधिकारी निलंबित झाले, बंडतर्फे झाले. म्हणजे हा आपले यश आहे. आणि जैन बोर्डिंगचं बोलायचं म्हटलं तर ती जागा परत जैन बोर्डिंगला मिळली, हे माझं चुकीचंच नव्हतं. मग यामुळे जाणीवपूर्वक डावललं जाते असं वाटतं. मला कोण टाळणं एवढं सोपं नाही मला, पण ते काय पक्षीय चर्चा असतात त्यामुळं मला अजून जबाबदारी दुसरी देतील. कारण एकच चर्चेमुळे काय सगळ्यांनी जावं असं काय होत नाही. त्याच्यामध्ये अजूनही पक्षाची अनेक कामात मी कार्यकर्त्यांमध्ये बसलोय, त्यानंतर अजून दिवसभर आहेत हे सगळी गेली तरी मला इथं कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी रमायला पहिल्यापासून आवडतं. त्यामुळे ती नेत्यांची जी चर्चा ती नेत्यांची चर्चा होऊन जाईल. प्रणव दादा थांबणार आहेत का इलेक्शनला किंवा काय? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.